राम राम। धी, धारणा, धृती व स्मृती हे 4 गुण प्रत्येक मनुष्यामध्ये असावेत। विशेष करून मुलामध्ये हे गुण असावेत। शाळेत जाणारे मुले किंवा कॉलेजमध्ये जाणारे मुले यांच्यामध्ये हे 4 गुण असावेत। धी म्हणजे बुद्धी। बुद्धी ही प्रगल्भ असावी, शार्प असावी। नंतर बुद्धीनं ग्रहण केलेलं ते धारण करावं, त्याला धारणा म्हणतात। नंतर धृती म्हणजे धैर्य, म्हणजे मुलामध्ये धैर्य असावं। कित्येक मुलं अभ्यास करतात, हुशार असतात, परंतु परीक्षा आली म्हणजे घाबरतात, त्यांच्या अंगाला कंप सुटतो। याला एक्झामिनेशन फोबिया म्हणतात। तर मुलामध्ये हे अवगुण असू नये। धृती हा गुण असावा, धैर्य असावं। नंतर स्मृती म्हणजे बुद्धीनं जे काही धारण केलेलं आहे ते लक्षात असावं। जेव्हा गरज पडेल तेव्हा आठवावं, त्याला स्मृती म्हणतात। हे 4 गुण धी, धारणा, धृती व स्मृती हे 4 गुण विशेष करून मुलामध्ये असावेत, म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती होते। हे गुण कसे वाढवावेत? बरेच प्रकार आहेत, बरेच साधनं आहेत। माझ्या मताप्रमाणे काही जे साधन आहेत त्या फार प्रभावी आहेत। जसे प्राणायाम करावे, प्रत्येक मुलानं प्राणायाम करावं। त्यामध्ये विशेष करून ओमचं उच्चारण आणि भ्रमरी अशा प्रकारे ओमचं उच्चारण आणि भ्रमरी हे फार प्रभावी अस्त्र आहेत। आणखी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढवण्यासाठी त्राटक करावा। त्राटक म्हणजे एखाद्या वस्तूवरती, एखाद्या बिंदूवरती किंवा दिव्यावरती, तुपाचा दिवा असला तर फार चांगलं, तिच्या ज्योतीवरती एकाग्र करावं मन, एकाग्रतेने पाहत राहावं, याला त्राटक म्हणतात। याने हे 4 गुण वृद्धिंगत होतात। ओम तत्सत।